रस्ते अपघात म्हटल्यानंतर एक प्रकारच्या पाल्पिटेशन होतो मनाला, की आपण ह्याला नेग्लेक्टेड एपिडेमिक म्हणतो. एखादी वेळ उलटी जुलाब झाले, कावीळ झाला, एखादी तापामुळे मृत्यू झाला, जिल्ह्याच्या सर्व पेपर्सच्या फ्रंट पेजवर बातमी यायला लागतात. बट व्हेरी अनफॉर्च्युनेटली रस्ते अपघातामध्ये रस्त्यावर रोज डे इन डे आऊट माणसं मृत्यू पावतात, एक्सपायर होतात. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स हे लोक यंगस्टर्स असतात, मेल्स असतात, पुरुष मंडळी असतात, हे अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली असतात, तरुण लोक असतात. त्याच्यामुळे त्यांच्या टोटल फायनान्शियल गणित जे का असते फॅमिलीच्या कोलमडून जाते. ह्याला मूळ कारण म्हणजे रस्ते आपल्याकडच्या चांगले नसतात, तितकेशी व्हेकल अप टू द मार्क नसतात. तिसरा प्रमुख कारण म्हणजे ड्रायव्हर. हे मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या इवन जागतिक आरोग्य संस्थेच्या सर्वे अनुसारसुद्धा हे मोर दॅन 65% हे ड्रायव्हर्स यंग असतात, यंगस्टर्स असतात. आणि हे गाडी स्पीडने चालवतात, वेगाने चालवतात. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स ऑर मेनी ए टाइम्स हे यंग ड्रायव्हर्स दारूच्या नशेत किंवा आणखीन ह्याच्या नशेत गाडी चालवत असल्यामुळे मॅक्झिमम अपघात होतात. मागील वर्षी आपल्या भारत देशामध्ये 2,62,688 लोक मृत्यू झाले. मृत्यू म्हणजे रस्त्यावर लोक एक्सपायर झाले. हे लोक दे डिड नॉट रीच द कॅज्युअलिटी. म्हणजे हे लोकांना रस्त्यावर अपघात झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आणायची अगोदरच ह्यांचे मृत्यू झालेले आहेत. त्यासाठीच आपण म्हणतो गोल्डन आवर ट्रीटमेंट. म्हणजे जे काय ॲम्ब्युलन्स असतात, अतिउत्कृष्ट ॲम्ब्युलन्सेस असायला पाहिजे. त्याला आपण प्री हॉस्पिटल मॅनेजमेंटसुद्धा म्हणतो. म्हणजे पेशंट रस्त्यावरची उचलल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले आणि हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत सुसज्ज ॲम्ब्युलन्स, व्हेंटिलेटरसह ॲम्ब्युलन्स, तिथल्या डॉक्टर्स तिथे गरज लागले तर इव्हन इंट्युबेशन करून, एंडोट्रेकल ट्यूब घालून, व्हेंटिलेटर लावून हॉस्पिटलपर्यंत यायला पाहिजे. तर अशा प्रकारचे पेशंट्स 33% जे का रुग्ण आहेत जे आजकाल एक्सपायर होतात आपल्याला ह्या रेस्पिरेटरी इन्फेक्शनची रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये एक्सपायर होतात. हे निश्चितपणे आपल्याला कमी करता येईल, किंबहुना 100%सुद्धा आपण सक्सेसफुल ह्याच्यामध्ये होऊ शकतो. म्हणजेच आपल्या भारत देशामध्ये मी तुम्हाला सांगितले, महाराष्ट्र राज्यात सामान्यपणे मागील वर्षी 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत 13,690 इतके लोक मृत्यू पावलेले आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 112 लोक मृत्यू झालेले आहेत. मृत्यू हा एकच प्रकार नाही आहेत. ॲक्सिडेंट झाल्यानंतर हे जे काही ट्रीटमेंट होणार हे अप टू द मार्क व्हायला पाहिजे. ॲट पार क्वालिटी केअर दिली पाहिजे, जेणेकरून हे ऑर्थोपेडिक हँडिकॅप्ड विषय आहेत. म्हणजे माणसं अपघातानंतर 100% बरं न होता फिजिकली हँडिकॅप्ड राहतात. हे होता कामा नये. अदरवाईज दीज पीपल बिकम ए बर्डन टू द सोसायटी, बर्डन टू द कॅपॅसिटी, बर्डन टू द फॅमिली, असं व्हायला नको. त्या दृष्टीने आपल्याला पॉलिट्रोमा म्हणजे हेड इंजुरी, मेंदूला मार लागणे, चेस्ट इंजुरी, छातीला मार लागणे, ॲबडॉमिनल इंजुरी आणि लाँग बोन्स फ्रॅक्चर्स, ह्याला आपण काय म्हणतो, पॉलिट्रोमा म्हणतो. ह्या पॉलिट्रोमा ट्रीटमेंटसाठी आपल्या SSPMच्या मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटल सुसज्ज आहेत. अंडर वन रूफ म्हणतो. म्हणजे हेड इंजुरीसाठी आपल्याकडे न्यूरोसर्जन आहेत, चेस्ट इंजुरी, ॲबडॉमिनल इंजुरीसाठी ॲबडॉमिनल सर्जन आणि जनरल सर्जन आहेत आपल्याकडे. सिव्हिअर हेड इंजुरी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली फेशियल इंजुरीज असतात, मुखाचे इंजुरीज होतात, तिथल्या फेशियल बोन्सचे फ्रॅक्चर्स होतात. त्याच्या नीटपणे इवन ऑस्टिओसिंथेसिस करण्यासाठी आपल्याकडे मॅक्झिलोफेशियल सर्जन्स उपलब्ध आहेत. बरोबरच सोबत आय इंजुरीज होऊ शकतात डोळ्याच्या, ऑप्थॉल्मिक सर्जन्स पिक्चरमध्ये येतो. ENT ब्लीड होतात, ENT सर्जन येतो. हेही दोन्ही ENT आणि ऑप्थॉल्मिक सर्जन्स आपल्याकडे इन हाऊस उपलब्ध आहेत. ऑर्थोपेडिक सर्जन सरी विदाउट धिस थिंग ही इज देअर इनव्हेरिएबली. म्हणजे
सर्व सर्जन्स अलॉंग विथ ट्रीटमेंट फॅसिलिटीजच्या बरोबर जे काय इन्व्हेस्टिगेशन फॅसिलिटीज लागतात, फॉर एक्झाम्पल CT स्कॅन, MRI, हे एक्सरेज, हे एक्सरे म्हणजे जास्त करून आपल्याला 600-800 mAh एक्सरे मशीन्स आहेत आपल्याकडे, अलॉंग विथ दॅट डिजिटल एक्सरे काढले जातात. ह्या सर्वच प्रकारच्या असोसिएटेड विथ दिस सेंट्रल रिसर्च लॅबोरेटरी, आणि त्याच्यामध्ये पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, सायटॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी, सर्वच प्रकारचे लॅबोरेटरीज ह्या संस्थेमध्ये उपलब्ध असून, म्हणजेच थोडक्यात आपल्याला कसल्याही प्रकारचे पॉलिट्रोमा, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट पेशंट ट्रीट करण्यासाठी धिस SSP मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सुसज्ज आहेत. मॅनपॉवर, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट्स, अलॉंग विथ दिस इन्व्हेस्टिगेशन फॅसिलिटीज. त्यासाठी लोकांना सिंधूर जिल्ह्याच्या, जवळपासच्या जिल्ह्याच्या, इव्हन बॉर्डरलाईन डिस्ट्रिक्ट आहेत, किंबहुना कर्नाटक आणि गोवा राज्यातल्यासुद्धा हे जे काय रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स आहेत, ह्या पेशंट्सनी आपल्या हॉस्पिटलमधल्या उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज त्यांनी उपयोग करून घ्यावे अशी माझ्या नम्र विनंती आहेत. नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधूर लाईव्हच्या डॉक्टर लाईव्ह या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये, आणि आज आपल्या चर्चेचा विषय रस्ते अपघात. रस्ते अपघात झाल्यानंतर काय उपचार पद्धती आहेत, कोणती काळजी घेतली पाहिजे, पेशंट जो आहे तो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर कशी त्याच्यावर उपचार पद्धती घेतली जाते, यासाठी आपल्या आज विशेष भागामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पहिले गेस्ट आहेत अविष्का कडव सर, खूप सगळं. त्यानंतर दुसरे डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर आशिष मामुनी, खूप सर खूप स्वागत तुमचं सिंधूर लाईव्हमध्ये. यानंतर आहेत डॉक्टर शैलेश शेवाळे सर, खूप स्वागत सिंधूर लाईव्हच्या या भागामध्ये. आणि चौथ्या जे गेस्ट आहेत डॉक्टर प्रियांका गुडाळकर मॅडम, खूप स्वागत आपल्या विशेष भागामध्ये. या चर्चा करताना पहिल्यांदा मी डॉक्टर प्रियांका गुडाळकर मॅडमकडे जातो, कारण पेशंट जेव्हा अपघात घेऊन येतो तेव्हा कॅज्युलिटीमध्ये येतो, आणि मॅडम आपल्यासोबत आहेत. पेशंट तुमच्याकडे पहिल्यांदा आल्यानंतर काय उपचार पद्धती तुम्ही करता आणि कशा उपचार असतात ते? पेशंट आमच्याकडे कॅज्युलिटीमध्ये आल्यानंतर पहिलं आम्ही स्पाईन बोर्डवर घेतो, त्यानंतर कॅज्युलिटीमध्ये रिसीव्ह केला जातो. त्यानंतर त्यांच्या बेसिक वायटल्स घेतले जातात, जसे की BP, पल्स, सॅच्युरेशन. त्यालाच आम्ही ABC म्हणतो, एअरवे, ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन. तर ह्या तीनही गोष्टी बघणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर पेशंट बोलतो आहे का, त्याचा एअरवे कुठे काही ट्रॉमा आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी पण असेस केल्या जातात. त्यानंतर त्यांचा BP, त्यानुसार IV फ्लुइड्स दिले जातात, त्यांचे बेसिक अँटीबायोटिक्स किंवा काही, त्यांची पास हिस्ट्री मेडिकल किंवा काही आहे. त्यानंतर ॲक्सिडेंट किती वाजता झाला आहे, कुठे झाला आहे, हे पण जाणून घेणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर बेसिक ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर त्यानुसार एक्सरे, CT स्कॅन किंवा MRI जे काही करावं लागतं ते ॲसेस करतो आम्ही पेशंटला. त्याप्रमाणे नंतर मग आम्ही CT स्कॅन MRIला शिफ्ट करतो. त्याच्यापूर्वी आम्ही कन्सल्टंटला त्या डिपार्टमेंट वाईज कॉल दिलेले असतात, जसे की आपल्याकडे 3-4 ब्रांचेस आहेत, न्यूरो सर्जरी, डेंटल सर्जरी, जनरल सर्जरी आहे, ऑर्थो आहे. त्याप्रमाणे आम्ही कॉल दिलेले असतात. पेशंटला बेसिकली आम्ही स्टेबल करतो, त्यानंतर CT MRIला शिफ्ट करतो. त्यानंतर मग कन्सल्टंट येऊन बाकी त्यांच्यानुसार ते त्यांचं एक्झामिनेशन केलं जातं. हे आमचा बेसिक प्रोटोकॉल हा आमचा असतो. हा जो पिरियड आहे तुमच्याकडे पेशंट आल्यानंतर, हे सगळं किती फास्ट होणं गरजेचं आहे आणि तुम्ही कसं करता ते? कारण हाच पिरियड खूप महत्त्वाचा असतो. जसं हेड इंजुरी असेल तर त्यामध्ये काही बेसिक मेडिसिन्स देणं गरजेचं असतं, कारण तो पिरियड खूप प्रिशियस असतो पेशंटसाठी. आणि त्यानंतर आपल्याला पुढे CT MRIमध्ये समजूनच जातं की आतमध्ये रक्तस्राव झाला आहे किंवा एडिमा आहे किंवा काही, त्याप्रमाणे असं नियरली 15 to 20 मिनिट्समध्ये हा आमचा पिरियड असतो. त्यानंतर मग बाकी ट्रीटमेंट डिपार्टमेंटल डॉक्टर्स येऊन पुढे ते करतात. त्यानंतर कुठच्या डिपार्टमेंटकडे, प्रत्येक डिपार्टमेंटकडे पेशंटला वळतं केलं जातं? हो, त्याप्रमाणे आम्ही कॉल देतो आणि विदिन 10 to 15 मध्येच कन्सल्टंट येऊन त्यांची बाकीची ट्रीटमेंट पुढे सुरू होते. तर यानंतर तुमच्याकडे पहिला प्रश्न आहे, तुमचं डिपार्टमेंट कुठचं आणि कुठच्या उपचार पद्धती तुम्हाला द्याव्या लागतात? नमस्कार, माझं नाव डॉक्टर शैलेश शेवाळे आणि मी ऑर्थोपेडिशियन आहे इथे. तर
बऱ्याचदा कॅज्युअल्टीमध्ये ज्यावेळेस पेशंट येतो पॉलिट्रॉमाचा, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्सचा, त्यावेळी त्याला हेड इंजुरी असू शकते, सोबत फ्रॅक्चर्स पण असू शकतात. तर फ्रॅक्चर्स ट्रीटमेंटचा जो पार्ट आहे तो ऑर्थोपेडिशियन्स पाहतात. तर ते फ्रॅक्चर कोणत्या प्रकारचं आहे किंवा ओपन फ्रॅक्चर आहे की क्लोज फ्रॅक्चर आहे, त्यानुसार त्याची उपचार पद्धती बदलते. आणि जर मल्टिपल फ्रॅक्चर्स असतील, सोबत हेड इंजुरी असेल, तर त्याला आम्ही पॉलिट्रॉमा असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरायझेशन करणं खूप महत्त्वाचं आहे ट्रीटमेंटमध्ये. हेड इंजुरी जर असेल तर पहिल्यांदा न्यूरोसर्जरी किंवा न्यूरोलॉजिकल ॲसेसमेंट करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर पेशंट फ्रॅक्चरसाठी ऑर्थोपेडिशियनकडून पाहिला जातो. त्याच्यामध्ये आम्ही फ्रॅक्चर टेम्पररी फिक्स करायचं आहे किंवा परमनंट फिक्सेशन करायचं आहे, ज्याला की आम्ही डेफिनेटिव्ह फिक्सेशन म्हणतो. तर तो निर्णय तो कॅज्युअल्टीमध्ये घेतला जातो. त्याप्रमाणे आम्ही एक्सरे, CT स्कॅन किंवा MRI जे काही पेशंटला लागेल त्यानुसार आम्ही ते ऑर्डर करतो. पेशंटचे एक्सरे, CT स्कॅन, MRI आल्यानंतर ठरवतो की पेशंटला टेम्पररी फिक्सेशन, जसं की एक्सटर्नल फिक्सेशन म्हणतो आपण त्याला, त्याची गरज आहे किंवा ओपन रिडक्शन इंटरनल फिक्सेशन म्हणजे भूल देऊन पेशंटला ऑपरेट करण्याची गरज आहे. त्यानुसार उपचार पद्धती बदलते. हे सगळं करत असताना किती फास्ट करणं गरजेचं असतं? अर्थातच, कारण पेशंट ज्यावेळेस बाहेरून येतो रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्सचा, त्यावेळेस तो किती वेळ झाला आहे पडून किंवा त्याचा हॉस्पिटल टू त्या जागेपासून हॉस्पिटलपर्यंत येण्यापर्यंत किती काळ गेला, तर त्याला आपण गोल्डन आवर कन्सेप्ट असं म्हणतो. तर तो जितक्या जास्त लवकर हॉस्पिटलला किंवा कॅज्युअल्टीमध्ये, अपघात विभागामध्ये येईल, त्यानुसार त्याची ट्रीटमेंट अवलंबून असते त्याच्यावरती. तर मला वाटतं की याच्यासाठी सगळ्या गोष्टी लवकर होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आशिष सरांकडे तो सर काय सांगाल, तुमच्या याच्यामध्ये महत्त्वाची काय भूमिका असते, कुठचं डिपार्टमेंट आहे, कसं हे करतात? नमस्कार, डॉक्टर आशिष मामुनी, मी ते मॅक्झिलोफेशियल सर्जन म्हणून आहे. आता माझा एरिया आहे हा डोक्याच्या खाली आणि मानेच्या वरती, जो काही चेहरा आहे, जबडा आहे तसं. आता आमचं नेबर डिपार्टमेंट आहे न्यूरोसर्जरी. मी कुठलाही ट्रॉमा केस असेल तर असं होत नाही की ते फक्त चेहऱ्याला लागून आलं आहे, ते खूप रेअर असतं. इथं ते मेन की डोक्याला लागलं आहे, मेंदूला मार लागला आहे आणि त्याच्याबरोबर मग चेहऱ्याला लागलं. त्यामुळे फर्स्ट आमचा प्रेफरन्स असतो की न्यूरोसर्जरी त्यांनी ते बघितलं पाहिजे, त्याची मेन असेसमेंट झाली पाहिजे. त्यानंतर जेव्हा आम्हाला न्यूरोसर्जरीकडून क्लिअरन्स मिळतो की हां ठीक आहे, हा पेशंटला जास्त काही लागलेलं नाही आहे, तुम्ही पूर्ण भूल देऊ शकता, त्यानंतर मग आम्ही पेशंटला ऑपरेशन करण्यासाठी घेतो. त्याच्यामध्ये असतं मेन की खालचा जबडा की ज्याला आपली जीभ अटॅच आहे, जर दोन्ही बाजूला जर तो एकदम तुटला तर ते इमर्जन्सी प्रोसिजर म्हणून समजलं जाते. कारण त्याच्यामुळे जीभ तुमची एअरवेवरती जाते, तुमचा एअरवे ब्लॉक होतो, तुम्हाला श्वास घेता येत नाही आणि पेशंट जागेवरती जाऊ शकतो. त्यामुळे ती इमर्जन्सी सिच्युएशन मानली जाते. त्याला लवकर आपण ते वायर करून तो जो भाग आहे तो आपण शेजारच्या जाताना किंवा पुढच्या बाजूला आपण तो पॅक करून घेतो. बाकीच्या ज्या फ्रॅक्चर्स आहेत की जे आपला वरचा जबडा आहे किंवा डोळ्याच्या बाजूचे हार्ट्स जे आहेत, जेव्हा आपल्याला न्यूरोसर्जरीकडून मेंदूच्या डॉक्टरांकडून आपल्याला क्लिअरन्स मिळतं त्यास आपण ते ऑपरेशन्स करून घेतो. याच्यामध्ये मेनली जे आहे ते भुलीच्या खाली आपण ऑपरेशन करतो. बाकीची स्किन कट करून आतमध्ये छोट्या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स आपण लावतो. आणि काही ठिकाणी अशा आहेत की खालच्या जबडाचा जो वरचा भाग आहे तो जर तुटला तर आपण तिथं ऑपरेशन करू शकत नाही. अशा ठिकाणी आपण दात एकमेकांना बंद करून ते कमीत कमी 3 आठवडे आपण बंद ठेवतो. आविष्कार सरांकडे जातो. सर काय सांगाल, तुमच्याकडे कुठची ट्रीटमेंट पद्धती असते आणि कसे उपचार करणे अपेक्षित असतात? नमस्कार, मी डॉक्टर आविष्कार. मी मागच्या 1.5 वर्षापासून इथे काम करतो आहे. आता पॉलिट्रॉमा म्हणजे एक खूप काय म्हणतात वाईड सब्जेक्ट आहे. तिथे सगळेच डिपार्टमेंट असे इन्वॉल्ड असतात. मार लागतो, ॲक्सिडेंट होतो म्हणजे फक्त मेंदूला किंवा फक्त हाडांना, चेहऱ्याला असंच नव्हे तर पोटातल्या अवयवांना म्हणा किंवा छातीतल्या अवयवांना म्हणा, सगळ्याच गोष्टींना मार लागू शकतो. तर पॉलिट्रॉमासाठी आम्हाला इथे पूर्ण टीम, कम्प्लीट टीम याची खूप आवश्यकता असते. जर सपोज पोटाला मार लागला आणि आमच्याकडे किंवा कुठल्याही टीममध्ये, पॉलिट्रॉमाच्या टीममध्ये पोटाचे ऑपरेशन करणारे डॉक्टर नसतील तर तो पेशंट तिथे ठेवून म्हणजे फायद्याचं नसतं. पेशंटचा जीव जाऊ शकतो. जसं काल रात्रीच स्प्लीन म्हणजे प्लीहा खूप इंज्युअर होऊन एक पेशंट आलेला ॲक्सिडेंटचं.
तर त्याचं इमर्जन्सी ऑपरेशन नसतं केलं तर कदाचित इंटरनल ब्लिडिंगने पेशंट गेला असता, पण ते ऑपरेशन होऊन पेशंटचा जीव वाचण्याच्या वाटेवर आहे. तर फक्त न्यूरोसर्जरी किंवा फक्त ऑर्थोपेडिशियन असून पॉलिट्रॉमा किंवा ट्रॉमा सेंटर चालवणे हे अशक्य असतं. न्यूरोसर्जरी डेफिनेटली असते इम्पॉर्टंट, पण न्यूरोसर्जरी पण जर पेशंट रक्तस्राव होऊन, जसं सपोज हाड मोडून, मांडीतलं हाड मोडलं की आतल्या आत इंटरनल ब्लिडिंग खूप जास्त होतं आणि पेशंट अनस्टेबल असतो, तर तशा परिस्थितीमध्ये न्यूरोसर्जरी हे सेकंड हे घेतं. त्याला शॉकमधून बाहेर काढणं, जे प्रियांका कुडाळकर मॅडम आणि त्यांच्या टीम करतात, की पेशंट आल्या त्याचं ब्लड प्रेशर जर कमी असेल, जर त्याचे श्वासोश्वासन बरोबर नसेल, ऑक्सिजन पाहिजे तसं रक्तात जात नसेल, तर ते सगळ्यात आधी स्टेबिलाइज करणं. जसं त्या बोलल्या की ABCDE असे 5 हे आहेत ट्रॉमा प्रोटोकॉलचे, की ए म्हणजे काय तर एअरवे, म्हणजे त्याचं श्वासोश्वासन हे मेंटेन ठेवणे हे सगळ्यात जास्त प्राईम इम्पॉर्टन्स आहे. ते नसेल तर ऑक्सिजन पोहोचणार नाही आणि इतर अवयवांना आणखी जास्त इजा होणार. बी म्हणजे ब्रीदिंग, तो श्वास घेतोय की नाही, श्वास नलिका क्लिअर झाली पण तो श्वास घेतोय की नाही, जर श्वास घेत नसेल तर लगेच त्याला घशात नळी टाकून व्हेंटिलेटरवर टाकणे. सी म्हणजे सर्क्युलेशन म्हणजे रक्तप्रवाह आपल्या शरीरात बरोबर पाहिजे तसा त्या ब्लड प्रेशरला होतोय की नाही, तर ते बाहेरून फ्लुइड्स देऊन किंवा रक्त म्हणजे ब्लड डोनेट हे करून ट्रान्सफ्यूज करून तो आपण ते आधी स्टेबिलाइज करतो. आणि एकदा पेशंट असा स्टेबिलाइज झाला की मग त्या डिपार्टमेंटचा डॉक्टर येऊन ते ट्रीटमेंट सुरू करतो. बरोबर आहे मॅडम. माझा पहिला प्रश्न तुम्हाला, दुसरा प्रश्न आहे महत्त्वाचा. हे सगळं करत असताना जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा आता त्याची हाय शुगर, हाय BP या सगळ्या गोष्टी बघताना किती महत्त्वाचं आहे कॉन्सन्ट्रेट करून त्या पेशंटला तुम्ही कन्सल्ट करता? ॲक्च्युली कसं आहे ना, पेशंटची पास हिस्ट्री म्हणजे तेच त्यांचं अगोदर कुठले ऑपरेशन्स झाले आहेत का, किंवा पेशंटला ॲक्सिडेंट झाल्यानंतर आकडी आली का, किंवा कानानाकातून रक्त आलं का, किंवा उलटी झाली का, ह्या 2-3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. त्याच्याशी आम्ही कन्क्लुजन काढू शकतो की ट्रॉमा इंटरनली किती जास्त आहे किंवा किती कमी आहे असं. तर त्यांचं BP शुगर हे पण खूप व्हायटली इम्पॉर्टंट आहे ते मेंटेन करणं. जर शुगर जास्त वाढली असेल तर त्यानुसार त्यांना बेसिक स्टॅबिलाइज करणं हे आमचा रोल आहे. आणि विदिन 20-30 मिनिट्समध्ये बाकी कन्सल्टंट येऊन त्यानंतर ऑपरेट किंवा जे काही कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट आहे, तर हा जो पिरियड असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो पेशंटच्या दृष्टीने ॲक्सिडेंट झाल्यानंतर. मी सर तुमच्याकडे येतोय. खरं तर आता बाळासाहेब ठाकरेंचं त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे महाराष्ट्र शासनाने. रोड ॲक्सिडेंटला मध्ये जो रोड ॲक्सिडेंट होतात असे पेशंटना थेट त्यांना उपचार पद्धती दिल्या जातात आणि माणसं पहिल्यांदा घाबरतात की एखाद्या पेशंटला उचलून आणण्यामध्ये त्याच्यामध्ये कटकट, पोलिसांची कट, याला कुठेतरी शासनाने आता निर्बंध घातलेले आहेत. कसं गरजेचं वाटतं ह्या गोष्टी, म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या पेशंटला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये नेणं कितपत योग्य वाटतं आणि चांगलेपणाचं वाटतं आपल्याला? नक्कीच हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की जर ॲक्सिडेंट झाला, पेशंट तिथे रक्तस्राव होतोय किंवा त्याला आकडी येते, तर त्याला लगेच ट्रीटमेंट भेटायला हवी. रक्त वाहतंय कुठनं तर ते बंद करायला हवं लगेच. तर शासनाने मला असं वाटतं की हे करून नक्कीच खूप मोठं कार्य केलं आहे की त्या व्यक्तीला जास्त पोलिसांकडून म्हणा किंवा लॉकडून जास्त प्रॉब्लेम्स नाही क्रिएट होणार. नक्कीच हे खूप जास्त आवश्यक आहे ट्रॉमाच्या बाबतीत. ॲक्सिडेंट्स जे घडतात आणि लवकरात लवकर, आधी लोक घाबरायचे की इव्हन रिक्षेवाले पण तयार नाही व्हायचे की मी नाही घेऊन जात, पण आता तसं आम्हाला दिसत नाही. अशा वेळी अपघाताच्या वेळी हे जे पेशंट तुमच्याकडे येतात, मग तो पाय मोडलेला असेल आणि काय इंजुरी असेल, कोणकोणत्या उपचार पद्धती इथे तुमच्या उपलब्ध आहेत? आमच्याकडे ज्यावेळेस कॅज्युअल्टीला पेशंट्स येतात, तर पॉलिट्रॉमाचा जर पेशंट असेल तर त्यांना हेड इंजुरी असते बऱ्याचदा, आणि हेड इंजुरीसोबत मल्टिपल फ्रॅक्चर्स म्हणजे अप्पर लिंब म्हणजे वरच्या हाताचे किंवा पायाच्या हाडांचे फ्रॅक्चर्स असू शकतात. त्याच्यानुसार भरपूर उपचार पद्धती आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपण नेलिंग म्हणतो. ठीक आहे, नेलिंगचं ऑप्शन आहे, पुन्हा प्लेट लावण्याचे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर जर खुब्यामध्ये फ्रॅक्चर असेल बऱ्याचदा, तर त्याला आम्ही अर्धखुबा बदलीचं पण एक उपचार पद्धती आमच्या इथे अवेलेबल आहे. तसेच आणि सांधा जर पूर्णपणे डॅमेज झालेला असेल गुडघ्यात किंवा खुब्यामध्ये, तर आमच्याकडे पूर्ण खुबा बदली तसेच
पूर्ण गुडघाबदलीचे पण ऑपरेशन्स इथे होतात आणि त्याच्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत इथे. जसं की लॅमिनार एअरफ्लो OT जी म्हणतो आपण, जी सगळ्या सोयींनी उपलब्ध असते, ज्याच्यामध्ये कमीत कमी इन्फेक्शनचा चान्स असतो. तर तशी OT आपल्या इथे अवेलेबल आहे. ऑपरेशन थिएटर शस्त्रक्रियागृह आपण ज्याला म्हणतो ते अवेलेबल आहे. त्याच्यासाठी लागणारे जे हे आहेत इन्स्ट्रुमेंट्स, साहित्य जे लागतं ऑपरेशनसाठी, ते सगळं अप टू डेट आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच फायदा होतो. इथे ज्यावेळेस पेशंट कोणता येतो तर त्याचं एका छत्रछायेखाली सगळं मॅनेजमेंट पूर्ण हॉस्पिटलमध्ये होतं. पुढच्या उपचार पद्धती ज्या तुम्ही करता, पुढच्या उपचार पद्धती त्या उपलब्ध आहे? चेहऱ्यावरच्या फ्रॅक्चरचे सर्व उपचार पद्धती सध्या इथं उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी जे लागणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा इम्प्लांट्स, जे आपण प्लेट्स म्हणतो, की जे चेहऱ्यासाठी वापरण्यासाठी आता सरांनी सांगितले की त्यांचे हात किंवा पायामध्ये जे इम्प्लांट लावतात ते असतात ते मोठे असतात. चेहऱ्यासाठी लागतात ते 1.5 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटर, किंवा त्याचे स्क्रू लागतात ते 6 मिलीमीटर. म्हणजे जे छोटे स्क्रू आहेत ते आपल्या इथं सर्व अवेलेबल आहेत. आणि मेन इथे उपचार पद्धती म्हणजे चेहऱ्यावरच्या फ्रॅक्चरची जी उपचार पद्धती की जी आपण जिथे हाड तुटलेलं आहे तिथपर्यंत आपण पोचतो, त्वचा कट करतो, आतले मसल्स कट करतो, आपण तिथपर्यंत जातो. म्हणजे जे काय पार्ट आतमध्ये गेला असेल किंवा बाहेर गेला असेल आपण तो त्याला जागेवरती आणतो आणि आपण तिथं प्लेट फिक्स करतो. आता अशा काय वेळेस अशा कंडिशन असते की आपल्या तिथे पोचू शकत नाही, की हाडाचा चुरा झाला आहे किंवा चेहऱ्याचा वरच्या जे काय पोकळी असते नाकाच्या शेजारची तिथं सगळा पूर्ण चुरा झालेला आहे, तिथं आपल्याला प्लेट करू शकत नाही. तशा वेळेस आम्ही दातांना आपण क्लिप लावतो, ते खालचे आणि वरचे दात आपण एकमेकांना पॅक करून ठेवतो आणि ते कमीत कमी 3 ते 4 आठवडे. आता जनरली आपण बघितलं हाताला किंवा पायाला प्लास्टर असतं, तसं आपण तोंडामध्ये प्लास्टर करू शकत नाही. की एका हात तोटले आपण त्याचं जास्त मुवमेंट्स होऊ नये म्हणून आपण ते स्टेबल केलं आहे, तसं आपण ते खालच्या आणि वरच्या दातांना आपण क्लिप लावतो आणि ते दात एकमेकांना पॅक करून ठेवतो की जेणेकरून खालचा जबडा हलवू नये किंवा वरचा जर हात तुटला असेल तर जे काही खाताना किंवा जो काही प्रेशर आहे तो प्रेशर तिथं येऊ नये म्हणून त्याला आपण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो. तर आपलं डिपार्टमेंट कसं सज्ज आहे, काय काय सुविधा आहेत त्यात? पॉलिट्रॉमाचं म्हणायचं म्हटलं तर जर न्यूरोसर्जरी फुल प्लेजेंटली करायची असेल तर बॅकअप लागतं ब्लडचं, म्हणजे रक्त खूप वाहतं ट्रॉमामध्ये न्यूरोसर्जरी करताना. तर ते आमच्या हॉस्पिटलमध्ये 24/7 एनी टाईम फुल असलेली ब्लड बँक उपलब्ध असल्यामुळे इथे सगळ्या प्रकारच्या न्यूरो ट्रॉमा रिलेटेड सगळ्या प्रकारच्या सर्जरीज इकडे होतात. ब्रेनच नाही पण स्पाईनसुद्धा, म्हणजे स्पायनल ट्रॉमा, मणक्यांना झालेले फ्रॅक्चर किंवा इजा ते पण आम्ही लोक ट्रीट करतोय. आणि जे ऑपरेशन्स पॉलिट्रॉमाशी रिलेटेड म्हणा बाहेर पुण्या मुंबईत होत असतील त्या सगळ्याच गोष्टी आपण इथे करू शकतो आणि मागच्या 1-1.5 वर्षापासून करतोय. पण आतापर्यंत तुम्ही काम करताना असे काही पेशंट आलेत काय आगळेवेगळे ज्या ठिकाणी तुम्हाला खरंच एक वेगळी ट्रॅक वापरावी लागली, काही अनुभव सांगाल का तिथले? जसे की अनुभव म्हणजे आमच्याकडे काही पेशंट खूप अनकॉन्शियस पेशंट ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही जास्त अलर्ट करते कधी पण डॉक्टर्सना, कारण पेशंट जेव्हा बोलत नाही तेव्हा ते जास्त सिरियस असू शकतो. ॲटलिस्ट पेशंट एक ॲक्सिडेंट झाला आहे, त्याचा हात फ्रॅक्चर आहे, पाय फ्रॅक्चर आहे, दॅट इज ओके. पण जर पेशंट बोलत नसेल तर त्यांचा एअरवे म्हणजे त्यांना ऑक्सिजन घेताना काही जरी आता ऑक्सिजन घेत आहे तरी साधारण अर्धा पाऊण तासाने ऑक्सिजन घेण्याची कमतरता त्याला भासू शकते. अशा वेळी इंट्युबेशन व्हेंटिलेटरवर ठेवणं खूप गरजेचं असतं आणि अशा वेळी रिलेटिव्सना काउन्सिलिंग करणं, त्यांना मेंटली प्रिपेअर करणं किंवा त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगणं हा जो पार्ट असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. कारण ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यावेळी ते कुठल्याही परिस्थितीत नसतात की ते समजू शकतात, त्यावेळी त्यांना समजावून सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आमच्या हॉस्पिटलला बऱ्यापैकी म्हणजे सगळी डॉक्टरांची टीम असल्यामुळे मोस्ट ऑफ ॲक्सिडेंटच्या केसेस बऱ्यापैकी ट्रीट होतात. सो खरं तर हे सगळं करत असताना तुम्ही आता इथे काम करता, तुम्हाला काय वेगळे अनुभव आलेत का इथे? अर्थातच भरपूर अनुभव आलेले आहेत तसे. ठीक आहे, जसे पॉलिट्रॉमा ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस हेड इंजुरी असते, कधी मानेच्या मणक्याला पण इजा होते किंवा कमरेचा जो मणका असतो तर त्याला इजा होऊन मध्ये जो आपल्या मेंदूपासून मज्जारज्जू जातो पाठीच्या मणक्याच्या कण्यामधून, तर त्या मज्जारज्जूवर दबाव आल्यामुळे किंवा त्याला मार लागल्यामुळे
पेशंटशी बऱ्याच पेशंटशी हातापायांची ताकद जाते, त्याला आम्ही क्वाड्रिप्लेजिया म्हणतो, किंवा कमरेच्या जर मणक्याला मार असेल तर दोन्ही पायांची ताकद जाते. तर त्यावेळेस आम्ही तशा केसेसमध्ये ती ताकद वापस आणणे याच्यासाठी वेगवेगळे उपचार आहेत. ठीक आहे. तर मानेच्या मणक्यामध्ये ज्यावेळेस मार लागतो तर त्याचे चारी हातापायांची पूर्ण ताकद गेलेली असते, तर तो दबाव लवकरात लवकर काढणं मज्जारुज्जूवरचा हे फार गरजेचं असतं. तर तुम्ही ॲडमिट केल्यानंतर ती इमर्जन्सी एवढी जास्त असते की जेवढ्या जास्त लवकर गोल्डन पिरियड जो म्हणतो आपण 5 ते 6 तासामध्ये ऑपरेट करणं गरजेचं असतं. तो दबाव काढणं, जसे आमच्या इथे बरेच पेशंट आम्ही 2-3 पेशंट्स ऑपरेट केलेले आहेत तसे, तर त्याच्यामध्ये तो मणक्यावरचा दबाव काढणं आणि त्याला मणका जाम करणे, 2 मणक्याचा आपण जाम करण्याचं ऑपरेशन म्हणतो त्याला. आणि त्यासाठी जे लागणारं हाड आहे ते आम्ही खुब्याच्या हाडापासून घेतो आणि ती शस्त्रक्रिया आम्ही इथे केलेली आहे. आणि 15 ते 20 दिवसानंतर त्या पेशंटची ताकद पूर्णपणे आलेली आहे, ज्याला आम्ही ग्रेड 5/5 म्हणतो. ज्यांची ग्रेड 2/5 पॉवर होती त्यांची ग्रेड 5/5 पॉवर झाली ऑपरेशननंतर. तर निश्चितच तशा पेशंट्सकडे बघितल्यानंतर खूप समाधान वाटतं की आपण काहीतरी त्याच्या आयुष्यात एक चांगली परत उमेद किंवा आशा जागवली. तर हे फार समाधानकारक असतं आमच्यासाठी ॲज अ डॉक्टर. सर, तुमच्या बाबतीत काय असे वेगळे अनुभव आले ऑपरेशनच्या बाबतीत? आता चेहऱ्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट असतो डोळे, की डोळ्याला थोडी जर इजा झाली डोळा आपला निकामी होऊ शकतो किंवा आपल्याला डबल दिसू शकतं, डोळा आपल्याला अंधुक दिसू शकतं. आता आम्ही 1-2 आठवड्यापूर्वी एक ऑपरेशन केलं की ज्याच्यामध्ये डोळ्याच्या खालचं जे हाड होतं ते मोडून आतमध्ये गेलं होतं. आता आम्ही जेव्हा ते बाहेर काढलं त्यानंतर काढल्यानंतर जे काय कळलं की डोळ्याच्या खालचा जो फ्लोअर असतो की ज्याच्यावरती डोळा बसलेला आहे तो पूर्णपणे खराब झाला होता. आणि जसं ते हाड आम्ही बाहेर घेतलं तो डोळा असा खाली सरकत होता, म्हणजे एक डोळा वरती राहत होता, एक डोळा खाली राहत होता. मग अशा वेळेस आम्ही एक नवीन पद्धत की मेश, की जे एक पूर्ण एक 3x3 सेंटीमीटरचं एक मेश असतं, तो आम्ही त्या डोळ्याच्या खोबणीच्या बरोबर शेपमध्ये तो कट करून तो डोळ्याच्या खाली बसवला आहे, की जेणेकरून तो डोळा आहे त्या पोझिशनवरती राहील, खाली जाणार नाही, की जेणेकरून पेशंटला जे काय डिप्लोपिया म्हणतो आपण डबल दिसतं ते दिसू शकणार नाही. आणि अजून एक पेशंट होता की त्याला एक 20 का 25 फुटावरून लाकडाचं झाड पडलं होतं, ते बरोबर डोळ्याच्या खालून तोंडातून बाहेर निघालं होतं. की त्यावेळेस मात्र पण हा पूर्ण भाग डोळ्याचा खालचा भाग सायनस म्हणजे आपण म्हणतो मॅक्झिलरी सायनस ते पूर्णपणे खराब झालं होतं. त्यावेळेस त्या क्षणी तिथे त्यावेळेस काही करू शकत नव्हतं, फक्त आपण ते लाकूड जे काय आहे ते पूर्ण काढलं, आपण तिथं टाके घेतले आणि आपण त्याला सेकंडरी प्रोसिजरसाठी की जे आता कॉस्मेटिकली आपल्याला व्यवस्थित ते करेक्ट करता येईल याच्यासाठी आपण त्याला रिकॉल केलेला. सर, खरं तर तुमचे अनुभव फार महत्त्वाचे असतात, म्हणजे सगळ्यात क्रिटिकल तो भाग आहे तुमच्याकडे. काय अनुभव आतापर्यंत आले इथे ऑपरेशन करताना? अनुभव सुदैवाने आतापर्यंत चांगलेच आलेत, कारण की खूप सारे पेशंट्स जे कोमामध्ये आलेत, ॲक्सिडेंट झाल्यावर मेंदूला मार लागून कोमामध्ये जाऊन ऑपरेशन केल्यावर मॅक्झिमम पेशंट आतापर्यंत इथे रिकवर होऊन घरी गेलेत. म्हणजे घरी जाऊन फक्त व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्येच नाही, पण ते पेशंटच्या नातेवाईकांशी कम्युनिकेट करून काही पेशंट्स चालायला लागले, म्हणजे कामाला पण लागलेत ऑपरेशन झाल्यावर. ऑपरेशन न करता पण प्रत्येक पेशंटमध्ये ऑपरेशनची गरज असते असं नाहीच, पण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं की ब्लड प्रेशर बरोबर मेंटेन करून ठेवणे आणि मेंदूतलं प्रेशर बरोबर मेंटेन करून ठेवणे. तर त्याच्यातनं पण खूप सारे कोमॅटोज पेशंट म्हणजे कोमामध्ये असलेले पेशंट पूर्णपणे रिकवर होऊन बाहेर गेले. आता अंतिम टप्प्याकडे मी बोलतो, तत्पूर्वी आपण बघितलं उपचार पद्धती कशी आहेत. 4 डॉक्टरांनी वेगवेगळे उपचार पद्धती सांगितल्यात. तर मी पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना मॅडम काय सांगाल? खरं तर रोड अपघात हा काय कोणाला सांगून होत नाही. रस्त्या अपघातामध्ये माणूस बऱ्याच वेळा दगावण्याचं शक्यता असते. तर जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतात ते अत्यंत सिरियस स्थितीमध्ये असतात, नातेवाईकही घाबरलेले असतात. अशा वेळी रस्ते अपघात आपण शो करतोय, लोक बघतायत, काय आव्हान करणार अशा रस्ते अपघातात जर जखमी झालेल्या पेशंटना इथपर्यंत पोहोचवण्यासाठी? जनरली आता आपल्याला रूल्स तर माहीतच आहे. हेल्मेट वापरणं खूप कंपल्सरी आहे जेव्हा तुम्ही 2 व्हीलर चालवताय, आणि ट्रिपल सीट जाणं हे वगैरे काही योग्य नाही आहे. जर डबल सीट आहे तरच डबल सीट.
आणि हेल्मेट वापरणं खूप कंपल्सरी आहे. स्पीड लिमिट जर रोडला असेल तर त्यानुसार तेवढ्याच लिमिटने जाणं हेच मी ॲडवाईस करते सध्याच्या यंग जनरेशनला. तुम्ही सर काय आवाहन करणार आहात लोकांना या निमित्ताने? आपल्याकडे भारतामध्ये भरपूर रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्सच्या केसेस होतात. आपल्याकडे आकडेवारी एवढी जास्त नाही आहे. आपण नेहमी म्हणतो की बाकीच्या आजारांमुळे जास्त पेशंट्स दगावतात, पण माझं असं म्हणणं आहे की या आकडेवारींची कधी दखल घेतलेली नाही आहे, जे की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समुळे एवढे पेशंट्स दगावतात किंवा एवढी लोकसंख्या दगावते. ठीक आहे, तर ऑलमोस्ट 36% दरवर्षी ॲक्सिडेंट्सचं जे प्रमाण आहे, ठीक आहे, त्यातले 36% लोक हे बऱ्याचदा एक रेस्पिरेटरी इन्सफिशियन्सी किंवा ट्रीटमेंट न भेटल्यामुळे दगावतात. तर त्यांना ट्रीटमेंट चांगली भेटण्यासाठी जी बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग जी आहे, तर ती डॉक्टरांशिवाय जे इतर कर्मचारी आहेत किंवा ट्रॅफिक पोलीस आहेत, या इतर समाजाच्या घटकांना पण देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस क्रिएट होईल की आपण हे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स होण्यापेक्षा कसे टाळू शकतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणायला हरकत नाही. तर एवढंच आव्हान आहे की जसं प्रियंका मॅमनी सांगितलं की हेल्मेटचा वापर करणे किंवा अजून एक गोष्ट आहे मद्यपान न करता गाडी चालवणे, या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या जाऊ शकतात. तुम्ही काय नेमकं आवाहन करणार आहात? मी पण हेच म्हणेल की तुम्ही हेल्मेट कंपल्सरी, मग तुम्ही स्वतः गाडी चालवा किंवा तुम्ही पाठीमागे बसा, दोघांनी हेल्मेट घालणं गरजेचं आहे. किंवा 4 व्हीलरमध्ये जात असाल तर तुम्ही सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर की जो गोल्डन पिरियड असतो, की आत्ता आजपर्यंत कसं होतं की ॲक्सिडेंट झाला एक नुसतं बघायचं निघून जायचं, कारण पेशंटला घेऊन गेलो त्यांना उचलून घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो तर पोलीस आपल्या पाठीमागे लागतील, तिथं आपल्याला क्वेश्चन विचारले जातील. आता ते सरकारने पण आता तुम्ही जे आपण सांगितले सरकारने पण आता ते बंदी केलेलं आहे. त्यामुळे तो जो पिरियड आहे जेवढा पेशंट लवकर येईल तेवढा पेशंट वाचेल याची गॅरंटी जास्त. जर तो पिरियड जर तुमचा पडल्यानंतर जर पेशंटचे 2-3 तास 4 तास जर तिथेच असेल त्याच्यानंतर आणला असेल तर त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं हे डॉक्टरांसाठी पण अवघड असतं आणि पेशंटचा जीव पण त्याच्यामध्ये जाऊ शकतो. त्यामुळं जेवढं जसा तुम्हाला ॲक्सिडेंट झालेला असेल दिसेल तुम्ही त्वरित पेशंटला घेऊन येणं हे गरजेचं आहे. सर तुम्ही काय नेमकं आवाहन करणार आहात? ड्राईव्ह सेफली, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, आणि देव करो की कोणालाही ॲक्सिडेंट होऊ नये. अँड दुर्दैवाने जर ॲक्सिडेंट होतोच आहे तर SSPMचं पॉलिट्रॉमा टीम इथे एनी टाईम प्रेझेंट आहे आणि इकडे सगळ्याच फॅसिलिटीज अवेलेबल आहे. आम्ही चौघंच म्हणून नाही तर ENT सर्जन, ऑप्थॅल्मिक सर्जन, जनरल सर्जन, सगळ्या अवयवांवर ट्रीटमेंट होणाऱ्या सगळ्या सुविधा आमच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. बट फर्स्ट ऑफ ऑल ॲज शैलेश सेड की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण हेल्मेट घालणे, सीट बेल्ट लावणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह न करणे, या 3 इम्पॉर्टंट गोष्टी आणि रूल्स फॉलो करणे. वेगावर मर्यादा वेगावर मर्यादा वेळेवर मर्यादा. सर आविष्कार सर खूप खूप धन्यवाद आमचे संपर्क साधून चर्चेत सहभाग घेतल्यानंतर. त्यानंतर आशिष सर तुमचे पण खूप खूप धन्यवाद सिंधुदुर्गच्या वतीने. त्यानंतर आपल्यासोबत आहेत शैलेश सर. शैलेश सर खूप खूप धन्यवाद. आणि शेवटच्या प्रियंका मॅडम खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय की रस्ते अपघात आणि रस्ते अपघात झाल्यानंतर या अपघातामध्ये उपचार पद्धती तुमच्या हॉस्पिटलमध्ये ते आपल्या मान्यवरांनी स्पष्ट केलं आहे. पण निश्चितच ह्या सगळ्या वर त्याने आव्हान केलं आहे, सीट बेल्ट वापरा, वेगावर मर्यादा ठेवा, हेल्मेटचा वापर करा, ड्रिंक अँड ड्राईव्ह टाळा आणि सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी वेगावर नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि बोलताना मोबाईलचा गाडी चालवताना वापर न करणे हे त्यांनी सल्ला दिला पाहिला होता. निश्चितच रस्त्यामध्ये अपघात झाला आणि जर तुम्ही तुमच्या समोर अपघात झालेला असा तुम्ही बघता तर निश्चितच जिल्ह्यामध्ये कुठे अपघात झाल्यानंतर पूर्ण टीम जी आहे आणि यंत्रणा त्या हॉस्पिटलमध्ये अतिशय सुंदरतेने काम करताना पाहायला मिळते. निश्चितच जेणेकरून जर तुमच्या असं निदर्शनास आलं तर न घाबरता त्या पेशंटला या हॉस्पिटलमध्ये लवकर पोचवा म्हणजे त्याचे प्राण वाचू शकतात. तुम्ही बघत राहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह. मी इथेच थांबतो. धन्यवाद.